आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मार्च पासून 12 ते 14 वयोगटासाठी लसीकरण प्रारंभाची शक्यता। हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण अखंड ठेवण्याचा निर्धार। सीमावासियांचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचे निधन। वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूतीगृहाचे उद्घाटन। वर्षभरातील लसीकरण मोहिमेचे यश ठरले कौतुकास्पद। बालक मृत्यू प्रकरणी दोघांचे निलंबन, उच्चस्तरीय चौकशी सुरू। जिल्ह्यातील शाळांना पुन्हा प्रारंभ। सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन तर्फे शेतकऱ्याला मदत। कृत्रिम पाणी टंचाईमुळे बेळगावकर हैराण। कर्नाटकी अन्यायाची महिनापूर्ती, कार्यकर्ते अद्याप तुरुंगात। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशात कोरोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे। दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येत आहे। शिवाय कोरोनाचाच एक नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण देखील आढळून येत आहेत। या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक सतर्क होत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे। याचाच एक भाग म्हणजे 100% लसीकरणावर भर दिला जात आहे। या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत। 12 ते 14 वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्च पासून सुरू होणार आहे। लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉक्टर NK अरोरा यांनी याबाबत माहिती दिली। आतापर्यंत देशातील 15 ते 17 वर्षीय वयोगटातील 3 कोटीहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे। अवघ्या 13 दिवसात या वयोगटातील सुमारे 45% मुलांना ही लस देण्यात आली आहे। 3 जानेवारीपासून 15 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे। या पुढील टप्पा लवकरच सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार समोर आहे। हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण अखंड ठेवण्याचा निर्धार। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे। त्यांचा त्याग वाया जाऊ नये यासाठी संपूर्ण सीमा भाग सातत्याने लढा देत आहे। या पुढील काळात हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार हुतात्मा दिनी व्यक्त करण्यात आला। येथील हुतात्मा चौकात सोमवारी सकाळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। त्याप्रसंगी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आपले विचार मांडले। हुतात्म्यांच्या प्रतिमेसमोर पुष्पचक्र वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले। सीमावासियांची लढाई चिरडून टाकण्यासाठी कर्नाटकी सरकार सातत्याने आटापिटा करीत आहे। तसेच सीमावासियांचा आवाज दडपण्यासाठी अनेक कारस्थाने करत आहे। मात्र त्यांना थारा दिला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर हुतात्मा चौक येथून मुकफेरी काढण्यात आली। रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड या मार्गाने फेरी पुन्हा हुतात्मा चौकात आली। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। यावेळी माजी महापौर मालोजी अस्टेकर, प्रकाश मरगाळे, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, रणजित चव्हाण पाटील, राजकुमार बोकडे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आपल्या सांडलेल्या रक्ताची आण घेतली याबद्दल तुमचं कौतुक करावं। हे कमी आहे। अनेक अडचणी, अनेक तऱ्हेच्या नियमाची बंधनं फक्त आम्हालाच घातली जातात। पण तो मराठी भाषिकांनी लक्षात ठेवावं
घटनेच्या चौकटीत नियमांचं पालन करत शेवटपर्यंत आम्ही हा लढा यशस्वी होईपर्यंत लढणार आणि लढणारच. सीमावासियांचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचे निधन. महाराष्ट्राच्या गेल्या 70 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्राध्यापक ND पाटील वय वर्षे 93 यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 93व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 11 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. सीमा प्रश्नाच्या प्रत्येक लढाईमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे सीमा भागातील प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्याबद्दल आदर होता. सीमा बांधवांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी स्थापन झालेल्या उच्चाधिकार समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी सीमा भागासह कोल्हापूर आणि उर्वरित महाराष्ट्रात सीमा परिषद भरवण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाची धुरा खांद्यावर घेतली होती. विविध विषयांचा अभ्यास असणारे खंबीर नेतृत्व अशी त्यांची ओळख पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला होती. मात्र त्यांच्या निधनामुळे कणखर अभ्यासू नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया सीमा बांधवातून व्यक्त होत आहे. वडगाव येथे आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूतिगृहाचे उद्घाटन. वडगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आनंदीबाई जोशी सरकारी प्रसूतिगृहाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते या प्रसूतिगृहाचे उद्घाटन झाले. या हॉस्पिटलमध्ये सध्या 10 बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच नजीकच्या काळात याची क्षमता 30 बेडपर्यंत वाढविण्याची योजना आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. बेळगाव तालुक्याच्या दक्षिण भागात या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. येळ्ळूर, धामणे, वडगाव, शहापूर, खासबाग या आसपासच्या भागातील गरजू महिला वर्गाला प्रसूतीसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी मांडले. हॉस्पिटलमध्ये आवश्यक यंत्रोपकरणे आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच हे हॉस्पिटल कार्यान्वित होत असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी नगरसेविका सारिका पाटील, नगरसेवक मंगेश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वर्षभरातील लसीकरण मोहिमेचे यश ठरले कौतुकास्पद. कोरोनाशी झुंज देण्याकरिता संपूर्ण देशभरात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी ठरली. त्यामुळे जगभरात या मोहिमेचे कौतुक झाले आहे. याचा देशवासियांना अभिमान आहे, असे विचार भाजपचे राजप्रवक्ते ॲडव्होकेट MB झिरली यांनी व्यक्त केले. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात केलेल्या उपाययोजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. संपूर्ण देशभरातील नागरिकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याचे त्यांचे नियोजन ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळेच वर्षभरात 157 कोटी डोसचे वितरण झालेले आहे. या डोसमुळे आतापर्यंत 66 कोटी नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांपर्यंत कोरोना विषयक जागृती निर्माण करून डोस देण्याचे कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे, असे विचार त्यांनी मांडले. यावेळी भाजप महानगरचे अध्यक्ष शशिकांत पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र मोदी साहेबांनी वॅक्सिन चालू करण्याचा 1 वर्ष अवधी पूर्ण झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर अखंड जगाला भारत देशाचं काय कर्तृत्व आहे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आता झिरली साहेबांनी सर्व डिटेल व्यवस्थित सांगितलेले आहे की देशाची लोकसंख्या 140 करोडच्या घरात असतानाच अख्ख्या जगालाच नियोजन काय असतं ते नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन करून आणि आजच्या या 3ऱ्या लाटेच्या दरम्यान अनेक संकट उभं राहिलेले मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करतो की मागच्या वेळेप्रमाणेच ह्या वेळाने सर्वांनी कुठल्याही रोगावर सतर्क राहणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आमचे सगळं वॅक्सिन 2019, 2020 आणि आता 22 गेली 2.5-3 वर्ष या कोविडच्या संघर्षानुसार अनेक देशाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. बालक मृत्यू प्रकरणी दोघांचे निलंबन, उच्चस्तरीय चौकशी सुरू.
येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये सलग 3 दिवसात 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी बिम्स प्रशासनाने तुर्तास दोघांना निलंबित केले आहे, तसेच अधिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी माहिती दिली आहे। निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक वरिष्ठ परिचारिका आणि एक औषध सहाय्यक यांचा समावेश आहे। अधिक चौकशीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती त्यांनी दिली। या संदर्भात जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी माहिती देताना सांगितले की आरोग्य खात्याकडून आलेल्या सूचनेनुसार या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धलिंगय्या आणि डॉक्टर प्रभू बिरादार यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली। बेळगावचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले। रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ या गावातील मुलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले। मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवचिकित्सा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यातील शाळांना पुन्हा प्रारंभ। कोरोनाबाबत दक्षता घेण्यासाठी मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आलेल्या शाळांना सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे। मागील 7 दिवसात बंद ठेवण्यात आलेल्या शाळांचे कामकाज सोमवारी सुरू झाले। विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने कोरोना नियमांची दक्षता घेण्यासाठी सूचना करून त्याची कार्यवाही करण्यात आली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर यांची सुविधा देण्यात आली होती। तसेच शाळेमध्ये वर्गात बसविताना सुरक्षित अंतर नियमावलीचे पालन देखील करण्यात आले होते। शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कठोर सूचना करण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण खात्यामार्फत संबंधित सर्व शाळांना नवी नियमावली जाहीर केली आहे। या नियमावलीचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला। तसेच नियमित वर्ग सुरू करण्यात आले। सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन तर्फे शेतकऱ्याला मदत। येथील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन तर्फे कारवार जिल्ह्यातील दुर्गम अवेडा फाफलवाडी येथे जंगलात वास्तव्य करणाऱ्या गरजू शेतकऱ्याला घरावर घालण्यासाठी 40 पत्रे देण्यात आले। शेतकरी बाळाप्पा देसाई यांची परिस्थिती हलाखीची आहे। त्यांचे घर जीर्ण झाले आहे याची माहिती मिळताच त्यांना 40 पत्रे घरपोच करण्यात आले। सदर मदत पोहोचवण्यासाठी श्रीराम सेनेकडून वाहन उपलब्ध करण्यात आले होते। यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर, दीपक बसरीकट्टी, भरत नागरोळी, महेश जाधव, रोहन आर्यन, बाबू यांनी परिश्रम घेतले। कृत्रिम पाणी टंचाईमुळे बेळगावकर हैराण। पाणी पुरवठा मंडळाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने शहर आणि उपनगरात कृत्रिम पाणी टंचाईचा सामना बेळगावकरांना करावा लागत आहे। पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे काही भागात रविवारपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे। गेल्या रविवारपासून पाणी पुरवठा मंडळाशी संबंधित कर्मचारी अचानक संपावर गेल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला। शहरात 5 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात L&T कंपनीला यश आले, तरी उपनगरात तीव्र कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली। पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत मनपा आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक देखील झाली। त्यानंतर ज्या भागात पाणी पुरवठा झाला नाही त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मनपा आणि L&T कंपनीने घेतला। त्याचप्रमाणे उपनगरात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी मनपाच्या मदतीने निवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात येत आहे। शहर आणि उपनगरात मिळून 86 वॉलमॅनची गरज आहे। त्यापैकी 76 कर्मचारी नेमणूक करण्यात L&T कंपनीला यश आले आहे। शहर आणि उपनगरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी अजून 8 दिवसाचा कालावधी लागणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी दिली। कर्नाटकी अन्यायाची महिनापूर्ती, कार्यकर्ते अद्याप तुरुंगात। बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्या मराठी नेते आणि कार्यकर्त्यांवर राजद्रोह, खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल करत कारागृहात डांबले आहे। सोमवार दिनांक 17 रोजी या घटनेला 1 महिना पूर्ण होत आहे। विधिमंडळ अधिवेशनाला महामेळावा घेऊन विरोध केल्यामुळे कर्नाटकचा तीळपापड झाला होता। महामेळाव्यातच कानडी गुंडांकडून मध्यवर्ती समिती अध्यक्ष
अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्या विरोधात बेळगाव बंद यशस्वी झाले। दरम्यानच्या काळात बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करून मराठी माणसांवरील आकस व्यक्त करण्यात आला। राष्ट्रपुरुषांच्या अवमानाविरोधात मराठी नेते आणि कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले। यावेळी काहींनी केलेल्या दगडफेकीचा ठपका मराठी नेते आणि कार्यकर्त्यांवर ठेवत मूळ चौकशीला बगल देत अटक सत्र राबवण्यात आले। 3 पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले। मराठी माणसांवर दबाव आणण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या 38 जणांविरोधात राजद्रोह आणि खुनाचा प्रयत्न करणे यांच्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल केले। गेल्या 17 डिसेंबर पासून हे युवक हिंडलगा येथील कारागृहात आहेत। या मराठी युवकांना जामीन मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि दुर्लक्ष करण्यात येत आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज्यात प्रशासनाने शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू लागू केला आहे। परिणामी हॉटेल, मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली असून बेळगाव परिसरातील युवक मोठ्या प्रमाणात शिन्नोळी परिसरात धाव घेत आहेत। येथील हॉटेल, बार मधून गर्दी होत आहे। शिन्नोळी परिसरातील बार आणि हॉटेल चालकांच्या पथ्यावर बेळगावातील वीकेंड कर्फ्यू पडल्याचे दिसून येत आहे। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत। परिणामी राज्य सरकारने 2 दिवसाचा वीकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे। त्यानुसार बेळगाव जिल्ह्यात शनिवार आणि रविवार व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। हॉटेलमधून पार्सल सेवा देण्यात येत आहे, परंतु बार बंद ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे तळीरामांची गोची झाली आहे। बेळगाव परिसरातील उद्योगधंदे रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते। त्यामुळे युवकांनी शिन्नोळीकडे धाव घेतली। परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची ही संख्या मोठी होती। वैजनाथ, महिपाळगड, जंगमहट्टी, कलानंदीगड, स्वप्नवेल, तिलारी परिसरात जाणाऱ्यांची संख्या ही मोठी होती। कंगराळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन। सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी सोमवारी कंगराळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आपले विचार मांडले। तसेच हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचे आवाहन केले। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान करून त्या हुतात्म्यांनी मोठा त्याग केला। आपण आपली लढाई सुरू ठेवताना त्यांचे बलिदान वाया जाणार नाही याचा विचार करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, आर.आय. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंडकर, बी.डी. मोहनगेकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट एम.बी. पाटील, भाऊ पाटील, सुरेश राजूकर, रावजी पाटील आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते।
कॅबिनेट मंत्र्यांनी शाश्वत विकास कामांकडे लक्ष देण्याची मागणी. गल्लीतील रस्ता गटारी कामाच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदयांनी येणे हे अशोभनीय आहे. नगरातील रस्ता गटारी उद्घाटन करण्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष आहेत. मंत्री महोदयांनी नवीन विविध शाश्वत विकास कामे आणावीत आणि त्या कामाचा शुभारंभ करावा असा आरोप माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी माध्यमांशी बोलताना केला. सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून गाडीवड्डर यांनी काही आरोप केले. ते म्हणाले, 3 जून 2017 तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी असताना बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळाली होती. यावेळी 25 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. या कामांना दिनांक 28 मे 2018 रोजी वर्क ऑर्डर मिळाली. याच्या माध्यमातून निपाणीच्या रस्ते गटारी 24 तास पाणी यासारख्या विविध कामांना गती मिळाली. पण निपाणी नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता असणाऱ्या मंत्री महोदयांनी नगरपालिकेतील लहान सहान कामांमध्ये स्वारस्य दाखवणे अशोभनीय आहे. यावेळी नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे, दत्ता नाईक, बाळासाहेब देसाई सरकार, अनीस मुल्ला, बाळासाहेब देसाई, अनीस मुल्ला, दिलीप पठाडे उपस्थित होते. आंबेडकरचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा केला, सिग्नल त्या ठिकाणी लावले. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी आम्ही त्या ठिकाणी मान्य त्यावेळेच्या खासदार प्रकाश अनासने जाऊन त्यांना 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आणून अर्धवट असलेल्या कामाला पूर्तता केली. तर अशा आणि आणखी वेगवेगळ्या बिरदेव मराठा समाजाला त्या ठिकाणी आम्ही आमदार घेऊन त्या ठिकाणी त्यांचं समाज भवन बांधलं, नाभिक समाजाने दिलं, शाश्वत कामं केल्यात, जेणेकरून की निपाणीमध्ये सर्व जातीय धर्मांना सामावून घेऊन सगळ्यांना व्यवस्थित केलं. त्या ठिकाणी शिव बसव आंबेडकर जयंती नगरपालिकेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही केले, सगळे स्पोर्ट्स नगरपालिकेच्या वतीनं भरवले. हे सगळं नवीन नवीन काहीतरी योजना राबवण्याचं पलीकड तुम्ही नगरपालिकेनं मंजूर केलेल्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन करणं हे तुम्हाला शोभत नाही. कणबर्गी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची वाढती गर्दी. कणबर्गी येथे डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील भाविक आपल्या कुटुंबियांसह भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत. कणबर्गी येथील निसर्गरम्य वातावरणात डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. मंदिर डोंगर कपारीत असून निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे बेळगावसह परिसरातील भाविक नेहमीच मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी पावसाळ्यात धबधबे कोसळत असतात. या ठिकाणी भाविक गर्दी करत आहेत. देवचंद कॉलेज येथे प्राचार्य डॉक्टर ज्योती कावळेकर यांचे व्याख्यान संपन्न. मानवाच्या प्रगतीचा मुळाशी विज्ञान असलेले मत बेळगाव येथील RLS कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर ज्योती कावळेकर यांनी व्यक्त केले. देवचंद कॉलेजमध्ये आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रास्ताविक प्राध्यापक अजित गुरव यांनी केले. परिचय डॉक्टर पंडित शिरगावे यांनी करून दिला. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य डॉक्टर कावळेकर म्हणाल्या, मानवाची जी आज प्रगती दिसते त्याच्या मुळाशी विज्ञानच आहे. आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर MM बागवान होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका रश्मी रोकडे यांनी केले. डॉक्टर कोमल भिसे यांनी आभार मानले. बेळगुंदी साहित्य संमेलन समूहातर्फे प्राध्यापक ND पाटील यांना श्रद्धांजली. सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाई प्राध्यापक ND पाटील यांना बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. नरेश दातार यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणेकर यांनी ND पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी शट्टुप्पा चव्हाण, प्रदीप रायण्णाचे, विश्वनाथ चव्हाण, विलास हुबळीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. जेट गल्ली येथील ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ. जेट गल्ली येथील तसेच तेली पाटील गल्ली येथील ड्रेनेज लाईन नवीन घालण्याचा कामाचा प्रारंभ रविवारी करण्यात आला आहे. याचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वार्डाचे नगरसेवक जयंत जाधव यांच्या प्रयत्नाने सदर काम मार्गी लावण्यात आले आहे. यासाठी उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक नितीन जाधव तसेच गल्लीतील प्रतिष्ठित श्रीकांत मुदगेकर, प्रकाश मुदगेकर, दीपक सुगंधी,
मकरंद कारेकर, ओमकार पाटील, विकास मयेकर, तानाजी कारेकर, विकास शिंदे तसेच गल्लीतील नागरिक उपस्थित होते। श्री रेणुका देवीच्या यात्रेसंदर्भात स्पष्टीकरण। बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे श्री रेणुका देवी भक्तांसाठी स्पष्टीकरण प्रसिद्धीस देण्यात आले आहे। यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे। मात्र ज्या रेणुका भक्तांना देवीची ओटी भरणे किंवा इतर पूजन करावयाचे आहे त्यांनी अनंतशयन गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिर येथे तसेच गणाचारी गल्ली येथे देवीची सासनकाठी यांचे दर्शन घ्यावे असे कळविण्यात आले आहे। कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन पूजन करावे, कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, मास्क शिवाय मंदिरात प्रवेश टाळावा असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे करण्यात आले आहे। पीबी रोड येथील श्री रेणुका मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा। जुना धारवाड रोड, पीबी रोड येथील श्री रेणुका देवी मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। कोरोनाचे सर्व नियम पाळून पूजा अर्चना करण्यात आली तसेच देवीचे दर्शन घेण्यात आले। यावर्षी सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीला जाण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे स्थानिक मंदिरांमधून भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन आपले धार्मिक उपक्रम पार पाडले। पीबी रोड येथील जागृत असणाऱ्या श्री रेणुका देवस्थान येथे देखील भाविकांनी असेच दर्शन घेऊन हा उत्सव साजरा केला। यानिमित्त दिवसभर मंदिरात भाविकांची वर्दळ होती। जोकोविचच्या अनुपस्थितीत नदालला सुवर्ण संधी। जोकोविचला या स्पर्धेत 21 ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी होती। त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून विक्रमी 9 वेळा आणि सलग 3दा ही स्पर्धा जिंकली आहे। मात्र आता त्याच्या अनुपस्थितीत स्पेनच्या राफेल नदालला विक्रमाची संधी चालून आली आहे। जोकोविच प्रमाणेच नदालच्या खात्यावरही 20 ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत। कोहलीचा निर्णय वैयक्तिक, नव्या कर्णधारविषयी लवकरच घोषणा, गांगुलीची ग्वाही। कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचा मी आदर करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी व्यक्त केली। कोहलीने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला। त्याच्या या निर्णयामागे बीसीसीआयला कारणीभूत धरले जात आहे। त्यामुळे गांगुली कोहलीच्या निर्णयाविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते। कोहलीने भारताचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवला आहे। त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा बीसीसीआयला आदर आहे। त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा, असे गांगुली म्हणाला। तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता असली तरी याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असेही गांगुलीने सांगितले। प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीची चेल्सीवर मात। घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सिटीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना चेल्सीच्या बचाव फळीवर दडपण टाकले। पूर्वार्धात सिटीच्या जॅक ग्रिशिलला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याचा फटका चेल्सीचा गोलरक्षक केपाने अडवल्याने मध्यंतराला गोल 0 बरोबरी होती। उत्तरार्धात सिटीला गोलच्या अधिक संधी मिळण्यास सुरुवात झाली। अखेर 70व्या मिनिटाला जाओ कॅन्सेलोच्या पासवर डी ब्रुयने अप्रतिम फटकासह चेंडू गोल जाळ्यात मारल्याने सिटीला 1-0 अशी आघाडी मिळाली। मग त्यांनी भक्कम बचाव करत चेल्सीला पुनरागमनाची संधी दिली नाही। या विजयासह सिटीने प्रीमियर लीगच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली। माळ मारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीत। युनियन जिमखाना आयोजित माळ मारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीत होणार आहे। सदर स्पर्धेत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड विभाग क आणि ड गटातील बेळगाव जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत। सदर स्पर्धेला माळ मारुती क्रिकेट क्लबने पुरस्कृत केले आहे। युनियन जिमखान्यावर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात माळ मारुती क्रिकेट क्लबचे पदाधिकारी राघवेंद्र दैवज्ञ आणि NB पाटील यांनी स्पर्धा आयोजक परशुराम पाटील, मिलिंद चव्हाण आणि सचिन साळुंखे यांच्या उपस्थितीत स्पर्धा पुरस्कर्तेवर शिक्कामोर्तब केले। स्पर्धेत सहभागी इच्छुक खेळाडूंनी बुधवारपर्यंत युनियन जिमखाना मैदानावर आपले आवेदन भरावे। तसेच अधिक माहितीसाठी परशुराम पाटील, मिलिंद चव्हाण आणि सचिन साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा आयोजकांनी केले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।